लाडकी बहीण योजना सर्वात मोठी अपडेट. लाडक्या बहिणींना मिळणार फेब्रुवारीचा हप्ता तसेच मार्चचा हप्ता. सर्वात मोठी अपडेट. लाडक्या बहिणींना जो 9वा हप्ता मिळणार आहे तो हप्ता 2100 मिळणार की 1500 याबाबत मोठी अपडेट समोर आलेली आहे. तसेच लाडक्या बहिणींचा जो फेब्रुवारी महिन्याचा 8वा हप्ता आहे तो कधी मिळणार त्याची तारीख आता जाहीर झालेली आहे. सर्वात मोठी अपडेट. सर्व महिलांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे, कारण की सर्व लाडक्या बहिणींना आता 1500 नाही तर लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 2100 रुपये आता जमा होण्यास सुरुवात. सर्वात मोठी अपडेट. तसेच आपल्या मराठी अनिकेत या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून सर्व आपल्या प्रेक्षकांना, सर्व आपल्या चॅनलच्या व्ह्यूअर्ससाठी एक आनंदाची बातमी आहे, मोठी खुशखबर आहे. तर बघा, आपल्या चॅनलच्या सर्व व्ह्यूअर्ससाठी गिफ्ट आहे, पैठणी साडीचा गिव्ह अवे करण्यात येणार आहे. ज्या दिवशी आपल्या मराठी अनिकेत या युट्यूब चॅनलवरती 1,00,000 सबस्क्रायबर पूर्ण होतील त्या दिवशी या पैठणी साडीचा गिव्ह अवे करण्यात येणार आहे. ठीक आहे. तर बघा, ही पैठणी साडी कोणाला मिळणार आहे, तर ही पैठणी साडी लकी विनरला मिळणार आहे. तर बघा, तुम्हाला यामध्ये पार्टिसिपेट करण्यासाठी एक चांगली कमेंट करायची आहे. त्यानंतर आम्ही एक रॅन्डम कमेंट पिक करणार आहोत आणि लकी विनरला ज्या दिवशी आपल्या चॅनलवरती 1,00,000 सबस्क्रायबर पूर्ण होतील त्याच दिवशी ही पैठणी साडी गिफ्ट मध्ये दिली जाणार आहे. ठीक आहे. त्यानंतर आता बघा, लाडकी बहीण योजना सर्वात मोठी अपडेट. आता लाडक्या बहिणींना 7वा हप्ता मिळणार आहे, सॉरी 8वा हप्ता आणि 9वा हप्ता मिळणार आहे. 7वा हप्ता ऑलरेडी मिळालेला आहे. तर बघा, सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे लाडकी बहीण ही योजना जुलै महिन्यामध्ये सुरू झाली. तुम्हाला जुलै महिन्याचे 1500 रुपये आले. त्यानंतर बघा, लाडक्या बहिणींना ऑगस्ट महिन्याचे 1500 रुपये मिळाले. जुलै आणि ऑगस्ट ह्या दोन्ही महिन्याचे पैसे जवळपास महिलांना एक साथ देण्यात आलेले होते, दोन्ही महिन्याचे. ठीक आहे. त्यानंतर तिसरा हप्ता होता तो होता सप्टेंबरचा हप्ता. तर बघा, तिसऱ्या हप्त्याचे सुद्धा 1500 रुपये लाडक्या बहिणींना देण्यात आले. ठीक आहे. त्यानंतर बघा, चौथा जो हप्ता होता तो होता ऑक्टोबर महिन्याचा. ऑक्टोबर महिन्याचे सुद्धा 1500 रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा झाले. त्यानंतर हे बघा, ऑक्टोबर आणि नोव्हेंबर हे जे हप्ते होते हे दोन हप्ते लाडक्या बहिणींना एक साथ मिळाले होते. हे 1500 रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये एक साथ जमा झाले होते, कारण की निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे दोन्ही हप्ते तुम्हाला एक साथ दिलेले होते. तर बघा, एकूण 7,500 रुपये लाडक्या बहिणींना निवडणुकीच्या अगोदर मिळाले, म्हणजे नोव्हेंबर महिन्यापर्यंत मिळाले. त्यानंतर बघा, डिसेंबर महिन्यामध्ये निवडणुकीची प्रक्रिया वगैरे, त्यानंतर निकाल वगैरे झाल्याच्या नंतर डिसेंबरचा तुम्हाला हप्ता मिळाला. तर बघा, डिसेंबरच्या हप्त्याचे सुद्धा लाडक्या बहिणींना 1500 रुपये जमा झाले. हे 1500 रुपये म्हणजे 6वा हप्ता होता. आणि पाठीमागच्या महिन्यामध्ये म्हणजे जानेवारी महिन्याचे सुद्धा लाडक्या बहिणींना 1500 रुपये मिळाले. तर बघा, अगोदरचे 7,500 आणि हे 3,000 रुपये असे मिळून लाडक्या बहिणींना 10,500 रुपये टोटल आतापर्यंत जमा झालेले आहेत, म्हणजे टोटल 7 हप्ते मिळाले. आता बघा, लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे. आता लाडक्या बहिणींना 8वा हप्ता आणि 9वा हप्ता मिळणार आहे. खूप मोठी अपडेट समोर आलेली आहे. सर्वात पहिल्यांदा जो 8वा हप्ता तुम्हाला मिळणार आहे तो कधी मिळणार आहे, तर बघा, जानेवारीचा हप्ता लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा झाला. आपल्या मराठी अनिकेत या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. ठीक आहे. तर बघा, लाडक्या बहिणींना जानेवारीचा हप्ता कधी मिळाला, तर बघा 24 जानेवारी पासून महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आणि 26 जानेवारी पर्यंत सर्व लाडक्या बहिणींना जानेवारीचे पैसे मिळाले. ठीक आहे. त्यानंतर बघा, आता लाडक्या बहिणींना फेब्रुवारीचा हप्ता मिळणार आहे. बघा, लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे. तर बघा, सर्वात महत्वाची बातमी. तर बघा, आता फेब्रुवारीचा हप्ता आणि मार्चचा हप्ता मिळणार आहे. तर दोन्ही हप्ते तुम्हाला एकत्र मिळणार आहेत का, याचं उत्तर आहे नाही. तर बघा, तुम्हाला फेब्रुवारीचा हप्ता याच महिन्यामध्ये मिळणार आहे आणि मार्चचा हप्ता हा पुढच्या हप्त्यामध्ये म्हणजे पुढच्या महिन्यामध्ये तुम्हाला मिळणार आहे. तर एक्झॅक्टली तुम्हाला किती रक्कम मिळणार आहे हा प्रश्न सर्व महिलांचा पडलेला आहे. जास्तीत जास्त प्रश्न हा विचारला जातोय की फेब्रुवारीचा जो हप्ता येणार आहे तो 1500 येणार की 2100 येणार, नक्की आम्हाला किती रक्कम मिळणार आहे. तर बघा, आता याचं उत्तर सांगतो. तर बघा, लाडक्या बहिणींना जो फेब्रुवारीचा हप्ता आहे तो 1500 रुपयेच मिळणार आहे, 2100 रुपये नाही मिळणार आहे. परंतु आता पुढचा प्रश्न असा विचारला जात आहे की लाडक्या बहिणींचा जो मार्चचा हप्ता आहे म्हणजे 9वा हप्ता असणार आहे, हा 9वा हप्ता लाडक्या बहिणींना किती रक्कम मिळणार आहे. तर बघा, लाडक्या बहिणींना मार्च महिन्याचा जो हप्ता आहे तो 2100 रुपये मिळणार आहे. अशी भरपूर ठिकाणी चर्चा सुरू झालेली आहे. परंतु बघा, आता महत्वाचा मुद्दा असा आहे की अर्थसंकल्प सादर होणार आहे मार्च महिन्यामध्ये, त्यामुळे खूप जास्त प्रमाणामध्ये शक्यता वाढलेली आहे की तुम्हाला वाढीव रक्कम मार्च महिन्यापासूनच मिळणार आहे. परंतु बघा, आता मार्च महिन्यामध्ये याविषयी अपडेट येणार आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा, सर्वात महत्वाची गोष्ट, आता बघा, लाडक्या बहिणींसाठी दुसरी अजून एक आनंदाची बातमी, ती म्हणजे राज्यात बांधणार 8,00,000 घरे, अशी मोठी घोषणा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी केलेली आहे. बघा, आपल्या महाराष्ट्र राज्यासाठी आता 8,00,000 घरांची या ठिकाणी घोषणा करण्यात आलेली आहे. त्यामुळे 8,00,000 लाडक्या बहिणींना आता घरं मिळणार आहेत असं तुम्ही समजू शकता, कारण की स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी ही घोषणा केलेली आहे. ठीक आहे.
त्यानंतर बघा आता अंगणवाडी सेविकांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे. तर आनंदाची बातमी अशी आहे की आता बघा अंगणवाडी सेविकांची नवीन भरती निघालेली आहे. खूप मोठी अपडेट समोर आलेली आहे. बघा अंगणवाडी सेविकांसाठी आनंदाची बातमी, त्यांच्या भरतीचा मार्ग मोकळा झालेला आहे. अंगणवाडी सेविकांची आता भरती होणार आहे, भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. बघा सविस्तर माहिती आता या ठिकाणी आपण पाहूया. तर बघा सर्वात मोठी गोष्ट या ठिकाणी सर्वात पहिली जी अपडेट आहे बघा, अंगणवाडी पर्यवेक्षक, मुख्य सेविका आणि मदतनीस अशी या 3 पदांसाठी ही भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. बघा अंगणवाडी पर्यवेक्षक, मुख्य सेविका, मदतनीस हे 3 पदांसाठी ही भरती प्रक्रिया आता राबवली जाणार आहे. तर या ठिकाणी बघा आता ही भरती प्रक्रिया कधी होणार आहे या संदर्भात स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी अपडेट दिलेली आहे. तर बघा पुढच्या 100 दिवसात ही पदे भरणार अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी केलेली आहे. त्यामुळे बघा आता ही लवकरच भरती प्रक्रिया पार पडणार आहे. आता याच्यामध्ये अटी कोणत्या आहेत? तर बघा सर्वात पहिली जी अट आहे किमान शिक्षण हे 12वी तुम्ही उत्तीर्ण असला पाहिजे. त्यानंतर बघा ऑगस्ट 2022 पूर्वी भरती झालेल्या मदतनीसांना 10वी उत्तीर्ण असल्यास सेविकापदी थेट नियुक्ती मिळणार आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा निवड प्रक्रिया कशी असणार आहे? तर बघा लेखी परीक्षा नाहीये याच्यासाठी, लवकरच जाहिरात प्रसिद्ध केली जाणार आहे. बघा अजून जाहिरात झालेली नाहीये, परंतु ही सर्व अपडेट आलेले आहे न्यूज चॅनलच्या माध्यमातून. तर बघा आता सर्वात महत्वाची गोष्ट, लवकरच जाहिरात सुटणार आहे. ठीक आहे. त्यानंतर आता बघा आपल्या व्हिडिओचा मेन टॉपिक होता की लाडक्या बहिणींचा जो 8वा हप्ता आहे तो कधी जमा होणार आहे. आता बघा लाडक्या बहिणींना जानेवारी महिन्याचे तर पैसे मिळाले, परंतु फेब्रुवारीचे पैसे कधी येणार आता आपण त्याविषयी माहिती पाहूया. तर बघा फेब्रुवारी महिना सुरू झालेला आहे आणि फेब्रुवारी महिन्यातील पहिला आठवडा झालेला आहे आणि पहिल्या आठवड्यामध्ये लाडक्या बहिणींना काही फेब्रुवारीचे पैसे आलेले नाहीयेत. आता बघा फेब्रुवारी महिन्यामध्ये 3 आठवडे बाकी आहेत आणि या ठिकाणी बघा सर्वात महत्वाची गोष्ट, फेब्रुवारी जो महिना आहे हा महिना वर्षातील सर्वात छोटा महिना असतो. म्हणजे या महिन्यामध्ये फक्त 28 दिवस असतात आणि लीप वर्ष असेल तर 29 दिवस असतात, परंतु या वर्षी लीप वर्ष नाहीये त्यामुळे 28 दिवस आहेत. एक तर हा महिन्यामध्ये 2 ते 3 दिवस कमी आहेत. अदर महिन्यामध्ये 30-31 दिवसांचा महिना असतो. ठीक आहे. त्यामुळे या ठिकाणी लाडक्या बहिणींसाठी एक मोठी खुशखबर येत आहे की लाडक्या बहिणींचा जो 8वा हप्ता आहे तो आता तुमच्या खात्यामध्ये लवकरच जमा केला जाणार आहे. तुम्हाला आता व्हिडिओमध्ये तारीख वगैरे सांगणार आहे. त्या अगोदर तुम्हाला सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, जर तुम्ही व्हिडिओला लाईक केलं नसेल, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल आणि हा व्हिडिओ शेअर केला नसेल, या गोष्टी अगोदर करा. ठीक आहे. कारण की अतिशय महत्वपूर्ण माहिती आपल्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून दिली जाते. तर आता बघा आपण कॅलेंडरच या ठिकाणी ओपन केलेलं आहे. सर्वात पहिली गोष्ट कॅलेंडरचं हे कॅलेंडर आहे. बघा आज तुम्ही हा व्हिडिओ पाहताय, आज तारीख आहे 6 तारीख. पहिला आठवडा उद्या संपणार म्हणजे 7 तारखेला संपणार. या पहिल्या आठवड्यामध्ये तर काही तुम्हाला पैसे आलेले नाहीयेत. पहिल्या आठवड्याचा या ठिकाणी विषय संपलेला आहे. त्यानंतर बघा सेकंड जो आठवडा आहे तो बघा 8 तारखेपासून ते सरासरी 15 तारखेपर्यंत हे जे 7 दिवस आहेत, हे 7 दिवस अतिशय इम्पॉर्टंट ठरणार आहेत. कारण की या कालावधीमध्ये लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 8व्या हप्त्याचे पैसे जमा होण्याचे खूप जास्त प्रमाणामध्ये चान्सेस आहेत. शक्यताच नाहीये, म्हणजे खूप जास्त चान्सेस आहेत की पैसे कन्फर्म याच आठवड्यामध्ये येतील. परंतु समजा जर उशीर झाला तर पुढचा आठवडा असणार आहे 16 तारखेपासून ते 22 तारखेपर्यंतचा हा आठवडा किंवा 21 तारखेपर्यंतचा. तर हे जे 5-7 दिवस असतील हे सुद्धा महत्वपूर्ण ठरतील. याच्यामध्ये बघा 3 टप्पे महत्वपूर्ण असणार आहेत. पहिला टप्पा असणार आहे 15 तारखेचा. बघा 14-15 तारखेचा पहिला टप्पा असेल, दुसरा टप्पा असेल 20-21 तारखेचा आणि तिसरा टप्पा असेल 24-25 तारखेचा. बघा एक तर या तारखेला पैसे वाटपास सुरुवात होईल किंवा या तारखेला पैसे वाटपास सुरुवात होईल किंवा या तारखेला. कारण की बघा डिसेंबर आणि जानेवारीचा जो हप्ता होता तुम्हाला मिळाला, म्हणजे 6वा हप्ता आणि 7वा हप्ता लाडक्या बहिणींना जमा झाला, तो वाटप झाला होता 24 तारीख, 25 तारीख, 26 तारीख, 27 तारीख आणि 28 तारीख अशा शेवटच्या आठवड्यामध्ये वाटप झाला होता. परंतु मिळालेल्या माहितीनुसार फेब्रुवारीचा जो हप्ता आहे त्या हप्त्याला डिसेंबर आणि जानेवारी सारख्या उशीर होणार नाही. स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी सांगितलेलं आहे की फेब्रुवारीचा हप्ता लवकरच लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा केला जाणार आहे. याच्यावरून एक गोष्ट क्लिअर होत आहे की लाडक्या बहिणींना डिसेंबर आणि जानेवारीच्या हप्त्यासारखी प्रतीक्षा करावी लागणार नाहीये. तर आता याच्यावरून एक गोष्ट क्लिअर आहे. एक आता बघा पहिल्या आठवड्याचा तर विषय संपलेला आहे. पहिल्या आठवड्यामध्ये तुम्हाला पैसे आलेले नाहीत. आता या ठिकाणी दुसरा आठवडा आहे. याच्यामध्ये बघा हे 13, 14, 15 तारखेपर्यंत पहिला टप्पा असणार आहे. दुसरा टप्पा बघा 20, 19, 20, 21 हा टप्पा असणार आणि नंतर 24, 25, 26 आणि 27, 28 या तिसरा टप्पा असणार. या टप्प्यामध्ये उशिरा पैसे येण्याचा तर काही विषयच नाहीये. त्यामुळे बघा आता यामध्ये राहिले 2 टप्पे. एक तर 14, 15, 13 या तारखेच्या दरम्यान पैसे येतील किंवा 19, 20, 21, 22
या तारखेच्या दरम्यान लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 8व्या हप्त्याचे 100% पैसे जमा होणार आहेत. या ठिकाणी ही अपडेट आहे. त्यानंतर बघा लाडक्या बहिणींना जो 9वा हप्ता मिळणार आहे म्हणजे मार्चचा हप्ता मिळणार आहे, त्या हप्त्यामध्ये तुम्हाला ₹2100 मिळणार आहेत. आता आपण त्याविषयी सविस्तर अपडेट पाहूया. तर बघा लाडकी बहीण योजना सर्वात मोठी अपडेट मराठी अनिकेत या युट्यूब चॅनलवरती आपण ही अपडेट देत आहोत. तर बघा लाडक्या बहिणींना 9वा हप्ता 2100 मिळणार की 1500, मोठी अपडेट समोर आलेली आहे. तर बघा लाडक्या बहिणींना आतापर्यंत 7 हप्ते मिळाले, ₹10,500 मिळाले. तसेच आता फेब्रुवारीच्या हप्त्याचे ₹1500 जमा होणार आहेत. म्हणजेच एकूण 8 हप्त्यांचे ₹12,000 लाडक्या बहिणींना मिळणार आहेत. ठीक आहे. त्यानंतर बघा हे ₹12,000 मिळाल्याच्या नंतर तुम्हाला मार्च महिन्याचा 9वा हप्ता मिळणार आहे. 9वा हप्ता मार्च महिन्यात मिळणार आहे. तर तो हप्ता 1500 ऐवजी ₹2100 मिळणार आहे, अशी चर्चा सगळीकडे सुरू आहे. कारण की या ठिकाणी बघा 3 मार्च पासून अर्थसंकल्प सादर होणार आहे. यामध्ये वाढीव ₹2100 रक्कम देण्याचा निर्णय महायुती सरकार घेईल. त्यामुळे लाडक्या बहिणींना मार्च महिन्यापासून ₹2100 मिळण्याचे खूप जास्त प्रमाणामध्ये चान्सेस आहेत. अशाच अपडेट्स पाहण्यासाठी आपल्या मराठी अनिकेत या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि लाडक्या बहिणींचा जो 8व्या हप्त्याचे पैसे आहेत म्हणजे फेब्रुवारीचे पैसे आहेत ते 15 तारखेपर्यंत जमा होऊन जातील.